आता हे जूनचा यांनी मुहूर्त काढलाय, निवडणुकीच्या वेळेला काय बोलले होते म्हणून मी तुम्हाला ऐकवतो हे, की आमचं सरकार आलं म्हणजे त्यांचं भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. ठीक आहे, दिलं शेतकऱ्यांनी, मत चोरी करून निवडून आले पण धरून चालत दिलं तुम्ही सगळ्यांनी मत. पण तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात की त्यांनी मत मागितली होती की तुम्ही मत मागताय ना, आम्ही योग्य वेळ येताच तुम्हाला मतदान करू. असं तुम्हाला काही निवडीचं स्वातंत्र्य होतं? एक तारीख जाहीर झाली आणि त्या तारखेला तुम्हाला मतदान करायला लावलं आणि निवडून आल्यानंतर सांगतायत की आम्ही आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू. आता मुक्ती कधी करणार? जूनचा वायदा केला, जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर, जून पर्यंत तुम्ही जगणार कसे? खरीपाचं कर्ज फेडणार कसं? काय हाती लागले तुमच्या? रब्बीचं कर्ज मिळणार कसं? गहाण काय टाकणार तुम्ही? खरडून गेलेली जमीन. जा उद्या मी तर म्हणतो ओमदादा एक काम करायचं, आपल्या या विभागातल्या 1-2 शेतकऱ्यांना असे घ्या की खरडून गेलेली जमीन बँकेकडे जायचं आणि सांगायची खरडून गेलेली जमीन माझी गहाण टाकतोय, मला कर्ज दे. देतोय नाही ना? मग आता डोक्यावरती असलेलं कर्ज 30 जूनला जर का हे कर्ज माफ करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? रब्बीचं कर्ज जर तुम्हाला मिळणार असेल तर त्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? नाही आपण धरून चला 30 जूनला करतील असं धरा, पण आतापर्यंत जे डोक्यावरती कर्ज आहे सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर? 1 लाख 2 लाख 3 लाख काही आहे. मग ह्या कर्जाचं काय करायचं? 30 जून पर्यंत समजा नाही आम्ही हप्ते भरत, करताय माफ? कारण करणार तर मग आपण कशाला फेडू? पण कर्ज फेडायचं म्हटलं तरी देखील आता फेडणार कशाच्या आधारावरती? विकायला आहे काय? सोयाबीन घरात आहे काय? कापूस राहिले शिल्लक? काहीच नाही राहिलेलं. म्हणजे मला थोडंफार जे काय कळतं, अजूनही हमी भाव जाहीर झाला असेल नसेल, पण खरेदी केंद्र ही कधी सुरू होणार? तोपर्यंत व्यापारी बसलेला असतो, तो तुमच्याकडनं स्वस्त दरात घेतो आणि केंद्र उघडल्यानंतर त्या दराने तो विकून टाकतो. मरतो कोण? शेतकरी. सगळ्यांचेच अडचणी आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी आहेत, कांदा, द्राक्ष, फळबागायतदार सगळे, जिरायती, बागायती सगळे. आणि म्हणून मी तुम्हाला खास करून सांगायला लागलो, आम्ही तर लढणार. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा तर आम्ही त्यांना धारेवर धरू, सगळं करू, मोर्चे काढू, रस्त्यावरती उतरून आंदोलन करू. पण तुम्ही एक गोष्टीचा निर्धार करणार आहात की नाही? करणार आहात की नाही? जसं त्यांनी सांगितलं की आमचं म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू, 7-12 कोरा करू, तुम्ही मतदान करून मोकळे झालात. आता सांगतात योग्य वेळी आम्ही कर्ज माफ करू. आता तुम्ही त्यांना सांगायचं जोपर्यंत आमचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देत नाही. जा चालते वा. जोपर्यंत पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार. जोपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान. हा निर्धार तुम्ही करणार आहात?